हॅलो सुप्रीमो चषक 2019 आणि आमदार चषक 2019 या दोन्ही स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा इथे संपन्न होतोय। मी सर्व खेळाडूंना विनंती करेन की त्यांनी स्टेजच्या समोर जमावं। आमच्या वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार आणि प्रवचनकार समाज प्रबोधनकार हरिभक्त परायण अनंत महाराज कारले, रायगड टेनिस क्रिकेटचे ज्यांना मराठी समालोचनाचे महागुरू म्हणतात ते संतोष चौधरी, बल्लाळेश्वर वडापाव जो अतिशय टेस्टी आहे, सकाळी सकाळी सगळेजण तिथे मिसळपाव आणि बटाटा भजी आणि वडापाव याचा आस्वाद घेतात ते आमचे भाऊजी, भाऊजींचा वडा असं फेमस आहेत ते रमेश वरगडे, वासंबे ग्रामपंचायतीचे माजी सदस्य दिलीप कर्णूक, इगतपुरीचे युवा सेना अधिकारी बाळू धांडे, जे सन्माननीय आमदार रुपेशदादा म्हात्रे यांचे अतिशय निकटवर्ती आहेत, संतोष पांगत युवा सेना तालुका अधिकारी, बबलू मुकादम, टिके कुरुंगळे या टिके कुरुंगळे यांना विनंती आहे की त्यांनी इथे आसनावर आसनस्थ व्हावं। शशिकांतजी भंडारकर, शशिकांतजी भंडारकर ज्यांच्या खिच्यामध्ये येताना रोज लाख लाख रुपये असायचे, बंडल बंडल पुडका ना आपण ज्याला म्हणतो, आणि नंतर घरी जाताना सगळा खिचा खाली, परत दुसऱ्या दिवशी येताना भरून, ज्यांच्याकडे आर्थिक व्यवहार सगळा या टुर्नामेंटचा होता आणि इथे काही त्यांनी कमी पडू दिलं नाही, ते शशिकांतजी भंडारकर आर्टिस्ट। हे जे राम मंदिर उभारलेलं आहे त्या राम मंदिराचा जो आराखडा आहे किंवा जे उभारण्यात आलेलं आहे त्याचे सर्वस्वी सूत्रधार शशिकांत भंडारकर, या सर स्टेजवर या। सुजित धुरव यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावं। शशिकांत भंडारकर सांगतात 500 रुपये राहिले फक्त खिच्यात, असू द्या काय नको, या आम्हाला काय नका देऊ। मॅन ऑफ द मॅच दिला, मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच जो आता ग्रामीण क्रिकेट मधलं जे आपण आमदार ट्रॉफी इथे ठेवली होती त्याचा मॅन ऑफ द मॅच या शेवटच्या सामन्यातला मुळेखंड संघाचा, शिवसंघर्ष मुळेखंड संघाचा 21 चेंडूमध्ये ज्यांनी 56 धावांची बहारदार खेळी केली आणि ते पाऊस पाडला धावांचा, तो जीवित म्हात्रे। जीवित म्हात्रे याला विनंती आहे की त्याने व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं। मी आमचे निखिल बाबर जे खालापूर कर्जत टेनिस क्रिकेट .in चे सर्व आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करावं। अजून एक पाहिजे, त्या पाटीलची ट्रॉफी दिली नाही आपण सेमीफायनलची, पुढे
कॉंग्रॅच्युलेशन जीवित. ते ही ट्रॉफी बाकी होती मग अशी मयूर पाटीलची तळेगाव वाडीची, तर मयूर पाटीलला एक सामना बाकी होता. तळेगाववाडी आणि पोसरी फर्स्ट सेमीफायनल अट्टीतटीची झाली. खरं तर तळेगाववाडींनी भरपूर टफ दिली त्यांना, परंतु पोसरी संघानं त्याच्यावर बाजी मारली आणि त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आयोजकांच्या निर्णयानुसार तळेगाव संघाला आपण तो पोरगा त्याला देऊ. तळेगावचं नाव काय आहे? वैदू. मयूरनी त्याला डिक्लेअर केलं. मॅन ऑफ द मॅच तसं मयूरनी चांगली कामगिरी केलेली आहे, पण पडती बाजू असताना ज्या खेळाडूनं, ग्रामीण भागातील खेळाडूनं 4 षटकार मारले आणि झुंजार खेळी केली, तर तळेगावचं वैदू याला विनंती आहे की त्यानं व्यासपीठावर यावं आणि आपलं पारितोषिक घ्यावं. मयूर त्यांनी मोठ्या मनानं त्याला ट्रॉफी द्या आणि मला आनंद वाटेल की त्याला ट्रॉफी दिल्यानंतर मला अजून आनंद होईल असं मयूर पाटील म्हणाले. मयूर पाटील, मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपल्या शुभ हस्ते त्यांना पारितोषिक प्रदान करावं. ज्यांनी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांना मनापासून धन्यवाद. आमदार ट्रॉफीचं बेस्ट बॉलर आमदार चषकाचा बेस्ट बॉलर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून निवड करण्यात येते. हे पारितोषिक जात आहे तळेगाववाडीला. तळेगाववाडीचा शार्दूल आमचे वडेवाले वरघडे यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान करावं. बेस्ट बॉलर ऑफ दी MLA ट्रॉफी, मेंबर ऑफ लेजिस्लेशन असेंब्ली, सन्माननीय मनोहर भोईर यांच्या नावानं आयोजित करण्यात आलेली ही टुर्नामेंट आणि शार्दूल चौधरी याला हे पारितोषिक जाते. कॉंग्रॅच्युलेशन शार्दूल. बेस्ट बॅट्समन या टुर्नामेंट मधला बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज आमदार ट्रॉफीचा हे पारितोषिक जात आहे मुळेखंड संघाला. हे पारितोषिक जात आहे आणि बेस्ट बॅट्समन म्हणून निवड करण्यात येते ज्यानं 32 चेंडूमध्ये 70 धावा कुठून काढल्या, तो प्रणय कोळी याला विनंती आहे की त्यानं व्यासपीठावर येऊन पारितोषिक घ्यावं. मी दिलीप कर्णूक माजी ग्रामपंचायत सदस्य यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते प्रदान करावं. कॉंग्रॅच्युलेशन प्रणय. मॅन ऑफ द सिरीज कडे वळण्या अगोदर आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक इथे देऊया. मी आमचे पाहुणे धांडे, बाळू धांडे इगतपुरीचे युवा सेना प्रमुख यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ते तळेगाववाडी या संघाला. तळेगाववाडीच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. समोर ठेव. जरा जोरदार टाळ्या वाजवा. किरण ना, गजानन मांडे यांचे सुपुत्र किरण मांडे मला असं वाटतं आलेले आहेत. गजानन मांडे म्हणजे सामाजिक कार्याचा ज्यांनी वसा घेतलेला आहे. गावागावात पाड्यापाड्यावर लाईटची व्यवस्था असेल, कोणत्या आदिवासीचा कोणताही मूलभूत प्रश्न असेल तो सोडवणारे
खालापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती सन्माननीय गजानन मांडे यांचे चिरंजीव किरण मांडे यांचंही आम्ही स्वागत करतो. बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आमदार ट्रॉफीचा निवडण्यात येतोय. हे पारितोषिक जात आहे त्या अगोदर आपण तृतीय क्रमांकाचं पारितोषिक देऊया. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक करावे बी. करावे संघाचा कोण इथे असेल तर त्याला विनंती आहे की व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. करावाचे पॅकर आले का? मी संतोष चौधरी आपले महागुरु यांना विनंती करतो की त्यांनी हे पारितोषिक आपल्या शुभ हस्ते द्यावं. करावे बी अगदी थोड्या फरकानं हरले, परंतु अतिशय सुंदर खेळ करावे संघानं या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये केलेला आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000, चतुर्थ तृतीय क्रमांकाचं 25,000 आणि 50,000 रुपयाचं पारितोषिक आहे ते द्वितीय क्रमांकाचं. मी आमचे नरेंद्र बाजी यांना विनंती करतो आणि टिके कुडंगळे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करावं. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे ते पोसरी संघाला. पोसरीच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. पोसरी मयूर पाटील, मयूर पाटील या सगळ्यांनी. यंग जनरेशन, पोसरीची यंग जनरेशन मयूर पाटीलच्या नेतृत्वाखाली आता ही सगळी यंग पिढी आहे. महाडिक असेल, कांबळे असेल, दशरथ असेल, रतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही सगळी यंग जनरेशन, ही युवा पिढी यंदाच्या वर्षी अतिशय फॉर्म मध्ये आहे. संकेत कडू यांना विनंती आहे की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. संकेत कडू, मयूर पाटील जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात. मयूर कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द सिरीज या आमदार चषकाचा मालिकावीर म्हणून निवड करण्यात येते ज्यांनी या मैदानावर धावांचा पाऊस पाडला, सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली आणि दोन्ही फॉर्मॅटमध्ये तो यशस्वी ठरलेला आहे. दोन्ही फॉर्मॅटमध्ये यशस्वी ठरलेला आहे. तो मुळेखंडचा कोण? यस, जीवित म्हात्रे. 75 बॉल मध्ये 187 धावा आणि 7 विकेट. हे जवळपास कोणी फिरकलं नाही त्याच्या. तो जीवित म्हात्रे याला विनंती आहे की त्यानं व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं मॅन ऑफ द सिरीजचं. मी माजी सरपंच बबलू मुकादम यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. कॉंग्रॅच्युलेशन जीवित. नेक्स्ट टुर्नामेंट साठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि या आमदार ट्रॉफीवर नाव कोरलेलं आहे. आमदार ट्रॉफीचं विजेतेपद पटकावणारा शिवसंघर्ष मुळेखंडच्या कर्णधाराला आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. ललित सर या आपण पण
एक्सपिरियन्स आणि यंगस्टर्स असं कॉम्बिनेशन या दोन्ही टीम मध्ये आपण पाहिलं. शशिकांतजी भंडारकर आणि वारकरी संप्रदायातील आमचे ज्येष्ठ हरिभक्त परायण अनंत महाराज कारले यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. ₹1,00,000 रोख आणि आमदार ट्रॉफी मुळेखंडला जाते. म्हणजे ज्या एरियातले आमदार साहेब आहेत तिकडेच ही ट्रॉफी चालली आहे. जोरदार टाळ्या मुळेखंड संघासाठी उद्या जरा. ज्या सहकार्यांनी आम्हाला मदत केलेली आहे त्यामधील आमचे पंच प्रशांत आंबेडकर यांना विनंती आहे की त्यांनी कृपया स्टेजवर यावं. प्रशांत आंबेडकर, मी संतोष चौधरी यांना विनंती करतो महागुरु की त्यांनी प्रशांत आंबेडकर यांचा सन्मान करावा. दोघेही प्रकाश विभूते आणि प्रशांत आंबेडकर MCA ची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि MCA ची परीक्षा पास झालेले आमचे माजी सरपंच शशिकांत मुकादम यांनाही मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा आणि त्यांचे आभार व्यक्त करावेत. धन्यवाद सर. डान्सिंग अंपायर आमचे प्रकाश अष्टमकर, डान्सिंग अंपायर प्रकाश अष्टमकर यांचा सन्मान करण्याची विनंती मी महाराजांना करतो. हरिभक्त परायण अनंत महाराज कारले यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद अष्टमकर सर. डान्स आवडला का? टाळ्या वाजवा ना मग जोरात. प्रकाश अष्टमकर अलिबागचे आहेत. वय वर्ष 51 वय आहे त्यांचं. झिराट येथील ते राहणार आहे आणि स्वतः 30 वर्ष क्रिकेट खेळलेले आहेत. असे आमचे प्रकाश अष्टमकर सर यांना मनापासून आम्ही धन्यवाद त्यांचे व्यक्त करतो. त्याचप्रमाणे ग्रामीण सामने जे होते आमदार चषक त्यामध्ये टीके कुरंगळे, अविनाश पारंगे, प्रमोद दुरव, नरेश म्हात्रे कांबे आणि मयूर म्हात्रे यांनी जे पंचांचं काम केलं त्याबद्दल त्यांना धन्यवाद. मी टीके कुरंगळे यांचाही सन्मान इथे करू इच्छितो. मी शशिकांत भंडारकर यांना विनंती करतो की त्यांनी टीके कुरंगळे यांचा सन्मान करावा. या कुरंगळे सर आज सुप्रीमो ट्रॉफीचा बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज या सुप्रीमो ट्रॉफीचा बेस्ट बॉलर म्हणून निवड करण्यात येते. हे पारितोषिक जाते अशा एका खेळाडूला ज्यानं या टुर्नामेंट मध्ये हॅट्रिक घेतली, लगेच पुढच्याच षटकातील पहिल्या चेंडूवर विकेट घेतली, म्हणजे डबल हॅट्रिक घेतली. तो वडगर संघाचा आसिफ शेख याला विनंती आहे की त्यानं व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. मी अजय राऊत यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक प्रदान करावं. आसिफ शेख वडगरचे उत्कृष्ट गोलंदाज या सुप्रीमो ट्रॉफी मधला. त्याचप्रमाणे ज्या समालोचकांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते मराठी समालोचनाचे महागुरु ज्यांना म्हटलं जातं
ते संतोष चौधरी, हिंदीचा बुलंद आवाज जो महाराष्ट्रामध्ये गाजतोय, आमचं नाव रोशन करतोय, ते प्रवीण दुगाडे. मराठीचे उत्तम असे समालोचक ॲडव्होकेट अभिषेक पाटील. मी आणि या सुप्रीमो ट्रॉफीला ज्यांच्या गोड वाणीने खरं तर सुप्रीमो ट्रॉफीची जे वाढत जाते उंची, ते टिके माळी जे ज्यांना रायगड भूषण मिळाले आणि त्यांच्यामुळे 5 दिवस पाहुणे येणाऱ्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत, त्यानंतर सगळ्या खेळाडूंचं स्वागत आणि इतक्या चांगल्या पद्धतीने ते करतात, त्यामुळे त्यांचं पण स्वागत मी या ट्रॉफीमध्ये करतोय. धन्यवाद. आणि आमचे सगळे यंग कॉमेंटेटर खरं तर आता एवढे मस्त समालोचक झालेले आहेत की आपला भार कमी झालेला आहे. तर डे नाईट टुर्नामेंट असतात, त्यामुळे बऱ्याचशा समालोचकांना आता यंग समालोचकांना संधी मिळते आणि अतिशय उत्तम समालोचन करणारे आपल्या परिसरातील अंकित मालुसरे, रोहन पाटील, अजिंक्य राहुल पाटील, अजिंक्य भौड, पंढरनाथ पवार उर्फ पॅडी, देवेंद्र माळी, रुपेश दळवी, स्कोरर आप्पा पांगत, अभिषेक जावरे, राजेश शोले आणि अभि गरुडे यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. कर्जत खालापूर टेनिस क्रिकेट .in चे सर्व सदस्य निखिल बाबर, नरेंद्र पाटील आणि आमचे जांभळे कॅमेरामॅन जांभळे यांनाही मनापासून धन्यवाद. बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज या टुर्नामेंटमध्ये आम्हाला कर्जतचे समीर सोमणे आणि नवी मुंबईचे जयेश भोसले हेही समालोचक म्हणून लाभले, त्यांचंही मनापासून धन्यवाद. आणि उत्तम अशी गाणी ज्यांनी सादर केली त्यांच्यासाठी जरा जोरदार डीजे मास्टरसाठी टाळ्या होऊ द्यात. नितीन डीजे, श्रीकांत म्हात्रे आणि संजय माळी. बेस्ट बॅट्समन ऑफ दिस टुर्नामेंट, दिस अवॉर्ड गोज टू, हे पारितोषिक पुन्हा जातंय उत्कृष्ट फलंदाजाचं वडगर संघाला, ज्यानं 21 चेंडूमध्ये 49 धावांची खेळी केली. तो वडगर संघाचा हार्ड हिटर फलंदाज बबलू पाटील. बबलू पाटील याला विनंती आहे की त्यांना व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. स्वप्नील राऊत, वासंबे ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य स्वप्नील राऊत यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान करावं. स्वप्नील राऊत यांनी भरपूर मेहनत ही टुर्नामेंट सक्सेस होण्यासाठी घेतलेली आहे. त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देण्यात येत आहे बबलू पाटील यांना. जरा जोरदार टाळ्या वाजवा बबलूसाठी. महाराष्ट्र पोलीस बबलू पाटील. मॅन ऑफ द सिरीज, सगळ्यात महत्वाचा अवॉर्ड, सगळ्यात महत्वाचं पारितोषिक या टुर्नामेंटचं सुप्रीमो चषक 2019चा मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज मालिकावीरचं पारितोषिक जातंय. हे पारितोषिक मात्र जाणार आहे ते गावदेवी गावठाण संघाला. कोणाला जाईल? बॅट्समनला हे पारितोषिक जात आहे. जीवित म्हात्रे, मयूर म्हात्रे यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. मयूर म्हात्रे यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. मॅन ऑफ द सिरीज गावदेवी गावठाणचा जीवित म्हात्रे, डबल अवॉर्ड. कॉन्ग्रॅच्युलेशन जीवित. आज सोने पे सुहागा
ग्रामीण मधील पण मॅन ऑफ द सिरीज आणि ओपन मधली पण मॅन ऑफ द सिरीज. या सुप्रीमो ट्रॉफीचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 1,50,000 रुपये रोख व सुप्रीमो ट्रॉफी हे पारितोषिक जात आहे उपविजेतेपद गावदेवी गावठाण. संतोष पांगत आणि शशिकांत भंडारकर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक प्रदान करावं. आकाश आलेला आहे. बबलू मुकादम यांनाही विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यावं. 1,50,000 व सुप्रीमो ट्रॉफी. गावदेवी गावठाण सुप्रीमो चषक 2019चा उपविजेता ठरलाय. 1,50,000 रोख आणि सुप्रीमो ट्रॉफी असे पारितोषिकाचं स्वरूप गावदेवी गावठाण. आणि या सुप्रीमो ट्रॉफी 2019चा खरा मानकरी विजेतेपद पटकावलेली टीम अधिराज 11 वडगर. आमचे कॉमेंटेटर आर के तांबोळी यांनी या टुर्नामेंट मध्ये समालोचन केले, त्यांना मनापासून धन्यवाद. प्रवीण जाधव यांना विनंती आहे की त्यांनी स्टेजवर येऊन आपल्या सर्व खेळाडूंबरोबर हे पारितोषिक घ्यावं. डीजे मास्टर मस्त गाणं लावा. सुप्रीमो चषक 2019चा विजेता संघ अधिराज 11 वडगर. हॅलो, आमचे संजय काका, डान्सर संजय काका, त्यांनाही आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. बिपिन पिल्ले यांनाही मनापासून धन्यवाद. झालं. ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे त्या सर्व सहकार्यांचं मनापासून आम्ही धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्वांना आभार. सर्वांना विनंती आहे की राष्ट्रगीतानं या टुर्नामेंटची सांगता होणार आहे, तरी सर्वांनी राष्ट्रगीतासाठी जिथे आहात तिथे उभे राहायचं. राष्ट्रगीतासाठी एक साथ सावधान. जनगण मन अधिनायक
भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल जलधि तरंग तव शुभ नाम जगे तब शुभ आशीष मांगे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे भारत माता की, भारत माता की. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. आणि खास करून मी बबलू पाटीलचा सर्वांना आभारी आहे का त्यांनी हा मला पहिला नंबरचा क्रमांक जिंकून दिले आहे. जो माझं पहिलं स्वप्न होतं की मोपाड्याचा टुर्नामेंटमध्ये मी फक्त आणि फक्त बबलू पाटील आणि त्यांची टीम म्हणजे पप्पू तोडकर वगैरे सर्व आहे त्यांच्यामुळे मारू शकलोय. आणि माझे वडिलांचे स्वप्न मी पूर्ण केले कारण त्यांना सुद्धा क्रिकेट खूप आवडायचं आणि तो दिवस आज होता. त्यामुळे मी जाम खुश आहे आणि तुमच्या सर्वांचे अभिनंदन करून मला 2 शब्द बोलायला दिले. धन्यवाद प्रवीण जाधव. बेस्ट ऑफ लक.